इंद्राला इंद्रिया काऊन म्हणलो मी, इंद्राला मी कधी कधी कर्मकांड केलं ना तर हवन यज्ञ करत असताना इंद्राला 39वा किंवा 55व्या क्रमांकाला आमंत्रित करीत असतात. तिथं आम्हाला म्हणावं लागतं इंद्राय प्रशी प्रशे स्वाहा शचीपती भव पुरंदरस्तताना जाय सर्वस्थितोति अमरेशे देवां सर्वस्थिताया स्वाहा. त्याच्या नावानं तूप टाकावं लागतंय. पण इकडं मी त्याला इंद्र राजा म्हणत नाही, मी त्याला इंद्रियात म्हणतो, कारण त्यानं 6 बाऱ्या व्याभिचार केलाय. विठाला महाराजाला राग आला. अधिकारी काय काम आहे आम्हा भिकाऱ्याकडे, कशाला आमचा वेळ खराब करता, मी भगवंताचं चिंतन करतोय. दधीची ऋषीचा शेवटचा काळ जवळ आलेला होता. इंद्र उठत नव्हता. इंद्रान स्वतःच्या पितंबराची झोळी केली आणि दधीच्या पुढे दधीची महाराजांपुढे अशी झोळी भिक्षा मागत होता. दधीचीनं सांगितलं, राजा तू 33 कोटी देवाचा राजा आहेस, तुला काय देऊ मी. अरे माझा थोडा काळ राहिलाय, राहिलेला काळ माझा मला भजन करू दे, त्याचं चिंतन करू दे. तुला बोलण्यात माझा वेळ घालू नको राजा, कृपया उठून जा. पण इंद्र रडू लागला. दधीचीच्या लक्षात आलं 33 कोटी देवाचा राजा रडतोय, त्यावरती काहीतरी काम असावा. काय काम आहे इंद्रा? काही नाही. तुम्ही भजन कशा करता करता. वाह, मुद्दा लय गोड आहे. आपण भजन करतो आपल्या उद्धारा करता. आपण भजन करतो आपल्या उद्धारा करता आणि 18 संतांनी भजन केलंय आपल्या उद्धारा करता. विठाला विठाला. मला सांगा, उद्धार करायचं ज्याच्या ताब्यात आहे तो ज्यांच्याकडे मनानं येऊन बसत होता त्याला उद्धाराची काय भीती आहे. पण त्यांना भीती आहे तुमच्या आमच्या सारखे मातीत जाऊ नये. बुडत हे जन हो हो, आपण बुडतो ते सहन होत नाही म्हणून भजन येतो. अहोरात्र भगवंताचं चिंतन ते याच्या करता करतात. या विश्वातली सगळी लोक सुखानं राहावा याच्या करता त्यांचं भजन. आणि तुम्ही आणि मी आपण भजन करतो आपलं सुख व्हावा. मी भजन करतो माझं सुख व्हावा, तुम्ही भजन करता तुमचं सुख व्हावा. कारण जगाचं सुख व्हावा याच्या करता आपण भजन करावा. आपलं सुख होण्यापुरतं आपल्या झोळीत पुण्य नाही तर दुसऱ्याचं काय नीट करणार आहेत आपण. विठाला विठाला. रडतय इंद्र, रडतय 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 इंद्र. काय काम आहे, मला तुमची आस्ती पाहिजे, आस्ती पाहिजे. दधीची नावाच्या साधूनं सांगितलं, इंद्रा मी आस्ती देतो पण तुझ्या पाया पडतो. आस्ती हातात घेतल्या की 1 सेकंदभर थांबू नकोस, मला भजन करायचंय. देऊन टाका आस्ती. भगवंताचं चिंतन करीत करीत आता डावीकडच्या काढ्या का उजवीकडच्या काढ्या हे सांगणार नाही, तुम्ही घरी गेल्यावर पहा. हो, खळगे ठुले पाहिजे माणसानं, माणसं कामाला लावले पाहिजे. कोणीकडे बरगडीच्या काढ्या दधीची हे घरी गेल्यावर पहा.
एक हात धरला आणि आवेशाने एकीकडच्या फासल्या कडकड 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 वाळलेल्या काड्या मोडावा अशा दाबल्या आणि इंद्राच्या हातात त्याची मोळी देऊन टाकली. तमाम गत्वाम अमरपुरीं रहस्तिते शिजायते नृणान भयत्यागेना. राजा निघा आता निघा. आणि त्या अस्थी जरी काढून दिल्या तरी अंगावरचे रोम 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 भगवंताचं चिंतन करत होते आणि विश्वाच्या मालकाचं चिंतन करीत 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 देह सांडला. काय ताकद दधीची. चला अख्खं जिवंत सोनं झालं, शकन वाया घातला नाही. पण त्या जीवनभर सत्कर्म केलेला एक डोळ्याचं पातळ होतं इतका टाईम वाया ज्यानं घातला नाही त्याचे हाडं किती अधिकारी आहेत. त्या आस्तीचं खड्ग तयार केलं आणि तुम्हा आम्हाला उपद्रव करणारा व्यक्ती इंद्राच्या हाताने मारल्या गेला. मग इंद्राला ब्रह्महत्येचं पातक लागलं आणि कालच्या 11 तारखेला ते पातक दुरुस्त झालं. म्हणजे त्या दिवसाला राखी पौर्णिमा म्हणतात. विठाला म्या भावाला राखी बांधन त्यानं 20,000ची मला पैठणी घ्यावा असं नसतं द्वारका. आणि त्या भावाला वाटतंय म्या 50,000चे कपडे नेऊन बहिणीला मला राखी बांधा तसं नसतं सुमळ्या. त्याच्या पाठीमाग आख्यायिका काय कशा करता राखी बांधाव काय बांधावा. म्हणून या इंद्रानं त्या हाड ददितीचे घेतले त्या मारलं त्या पाप्याला विश्व मुक्त करून टाकलं. त्याच्या पाठीमागं संकट लागलं आणि कालच्या राखी पौर्णिमेच्या दिवशी लक्ष्मीचे पाय धरले. आईसाहेब कमळावर उभे आहेत. लक्ष्मीचा फोटो कोणता घ्या ती सोन्यावर उभीत नाही. ती चांदीच्या पाटावर सोन्याच्या हिऱ्याच्या पाटावर उभीत नाही. लक्ष्मी कमळावरच उभी आहे. कमळावच आणि ज्यानं चित्र कमळावर उभी नसताना काढलं असं समजायचं हे देश पेलेला होता. शास्त्र आहे त्याच्या पाठीमाग. मारुतीरायाचा फोटो कोण्या हातावर पर्वत असावा. आता कुठं मारुतीरायाच्या मूर्त्या आहेत मंदिरात तर हातावर फोटो असतो आणि एका हातात गदा असते. असे काढतेत ना ती मूर्ती तयार करतेत ना. तर कधी डाव्यावर करायलेत कधी उजव्यावर करायलेत. तर चुकीचा ज्यानं पर्वत हातावर द्याला असं समजायचं. एक तर याच्या गोळ्या संपल्या होत्या 1-2 महिन्या. हो नाही तर मग घेणाऱ्याच्या संपल्यात असं शास्त्र आहे त्याच्या पाठीमाग. लक्ष्मी कमळावरच उभी आहे आणि त्या कमळाच्या फुलावर उभी. आणि इंद्राने त्या दिवशी विनंती केली आई साहेब बघा माझ्या पाठीमाग ब्रह्महत्या लागली. अल्ला आधी त्या कमळाच्या देठाला जर छिद्र केलं. इंद्र सूक्ष्म केला आणि लक्ष्मीने सांगितलं जरा नालायकपणा करतोस माय म्हणून पाया पडा म्हणून तुला माफ करते छिद्रातून मध्ये जाय. आता लक्ष्मी त्याच्या डोक्यावर म्हणल्यावर काय करील ब्रह्महत्या काय चालतंय तिचं. चला असू द्या. पण ज्यानं जीवनभर आपला वेळ सार्थकी लावला त्याच्या शरीराच्या अस्थी विश्वाच्या कल्याणाकरता उपयोगात आल्या. बघा ददितीचं चरित्र हे. ज्यानं अख्खं जीवन मातीत घातलं वाईट कामात त्याच्या हाडं भजन करणाऱ्या पांडवाला त्रास देतात. दुसरा मुद्दा त्याच्या पाठीमागचा मुद्दा वाईट कामं करून पिशाच्य म्हणजे भूताच्या योनीला गेलं तरी पण 7 दिवसात काही थोडा वेळ चांगला लावला तर मोक्षाला गेला. एकीकडे अख्खं जीवन चांगलं धुंदुककारीचं थोडं जीवन पिशाच्याच्या योनीत चांगलं आणि जरासंधाचा शेवटही जीवनही खराब आणि मेल्याच्या नंतर अस्तीचंही जीवन खराब वाटोळ झालं. बघा ही अवस्था आहे. म्हणून देहूतले मालक म्हणले टाइम वाया घालू नका. क्षणोक्षणा हाची करावा विचार
दधीचीच्या आणि जरासंधाच्या मधला जो वेळेच्या प्रसंगाचा काळ आहे तो कीर्तनात मांडू शकत नाही, त्याला फार वेळ लागतोय. तुम्हाला आता ती जागा दाखवून दिली, तुम्ही पुराणात वेळेचं साध्य आणि असाध्य काय केले ते लक्षात घ्या, मग तुमच्या लक्षात येईल. बघा, वेळ एका बाईने जिंकला. उदाहरण क्रमांक 2. या महाराष्ट्राच्या मातीत, या पवित्र देशात इतक्या पवित्र बनकरांना मावल्या. आता या पवित्र देशातल्या पवित्र मावल्यावर विश्व चाललंय. इतकी पवित्र बाई या देशाची, इतकी पवित्र स्त्री या देशाची. एका पोरीच्या एका मुलासोबत लग्न झालं. वेळ सांगतो, वेळ क्षणोक्षणा हाची करावा विचार. वेळ सांगतोय, लग्न झालं. लग्नामध्ये सप्तपदी असती. त्या सप्तपदीचे फार सुंदर श्लोक असतात. त्याच्या पाठीमागं त्या श्लोकाच्या रस्व दीर्घात एका एका अक्षरात फार मोठी ताकद आहे. माणसाच्या जीवनाचं रहस्य एकमेकाशी निगडीत असतं. एक स्त्री आणि एक पुरुष पती पत्नीच्या ऋणानुबंधात गुंतून दोघांच्या पदराची आणि अंगावरच्या उपरण्याची गाठ एक भूदेव मारित असतो आणि तृप्त तेजस्वी झालेल्या हुताशनाच्या भोवताल 7 फेऱ्या मारित असतात. त्याला सप्तपदी म्हणतात. त्या रुच्या असतात. त्या कधी योग आला ती एखाद्याचं लग्न लावायला बोलवा, मीच म्हणेल. त्याला काय तारीख मी हाताने काढेल, मी समजेल. कीर्तनाला चालू, कशाला ताण घ्यायचा. हक्क करीन, साडे सगळं सगळं वागणिश्या सगळं करीन. सप्तपदी चांगली म्हणेल, मस्त म्हणेल. आणि सप्तपदी ज्याला येते का त्यानंच लग्न लावावा, त्यानंच लग्न लावावं. मी पुराणाचा दिलासा सांगेल. एक प्रसंग झाला, म्हणतो अण्णा, एक तुम्ही त्यासाठीच आले. हे रिकामे आहेत का वय? आता ते अण्णा तरी बसतील जरसे, पण तुम्ही नाही, मला वाटतं कोणापाशी नाही बसायचे. हे पश्चिम महाराष्ट्रातल्या ऊसातला 7 फण्याचा नाग. हे कोण्या ऊसावर बसणारा माणूस लगेच कळतं. खातिके गालन ना हातिके बाल. मला फोन आला, मी आलो बरं का. हो, भागवत तर एक दिवशी नाही सोड, आहे का नाही अण्णा? हो, छान. योग असा आला, ते म्हणतो रोच्या, ज्याला सप्तपदी येते त्यानं लग्न लावावा. लग्न झालं एका पोरीचं. मला पुराणाचा दिलासा आहे, पण आपल्या कायद्यात पण सांगतात, आपल्या कायद्यात पण ज्याला सप्तपदी येते त्यालाच ग्राही धरल्या जाते. एका मुलीचं लग्न झालं, काही कारणास्तव 3 वर्षांनी लग्न मोडलं. खरं तर ते 1.5 महिन्यापासूनच मोडलं होतं, पण 3 महिन्यापासून कोर्ट कचेरी सुरू झाली. मग त्या पोरीन दावा टाकला, अमकं केलं, तमकं केलं, फलानं केलं. तर जेत पशी उभा केल्या जजनं सांगितलं, ए बाई, तू म्हणते या व्यक्ती सोबत लग्न झालं, काय पुरावा आहे? तो कॅमेरे चुलीत गेलते ना, ते नव्हते कॅमेरे. आता नाही तिथं बच बच करायले ते कॅमेरे. कुठं कुठं बी तुम्ही अपघात झाल्या माणसं उचलायच्या आधी नालायक फोटो काढायले. त्या माणसाला उचला ना, एखाद्या गाडीला हात करा, ते दवाखान्यात पाठवा, नाही ते कसं तडफडायले ते फोटो काढायचं आणि मग टाकून द्यायचं त्याच्या याला. अशी घाणेरडी लोक झाली. त्यावेळेला नव्हते ते कॅमेरे. मग तुझं लग्न या व्यक्तीशी झालंय, याचा पुरावा काय? मग सांगितलं वकिलाने, 2 तारखेला पुरावा देऊ. मग वकील म्हणले, लग्न लावायला कोण होतं? म्हणले हे होते. पण वकिलांनी सांगितलं, तुम्ही लग्न लावलं? हो. बर, तुम्ही सांगताल तिथं? वकिलालाही माहित नव्हतं, जेच काही विचारणारे. ते नेमकं शिकू लागला ना वकील, ते नेमकंच शिकू लागला. ते लय असं पोक्त नव्हता झालेला. आमच्या इथं 3 बायलाचं नाव वकिल्याच होतं, म्हणून मी वकिल्या म्हणायला. त्याला कशाला म्हणू, मला काय घेणे, फोकट कळण शेंडी वळवळ. ते नेमकंच शिकू लागला. त्याला काही एवढा अभ्यास नव्हता, शिकू लागलं, चलत असते. आणि त्याला काय घेणं असते, वकिलाला केस जिंकू की हारू काय घेणं, त्याला ठरलेलाच असतो, त्याचा काही प्रश्न नाही. आणि मग त्या 2 तारखेला आमचे देवबाप्पा होते, ते उभे होते. वैकुंठवासी नामनिष्ठ देदास बुवा म्हणून अधिकारी महात्मा होते. आमच्या वडिलांचे ते घनिष्ठ मित्र होते. मला काही शक्यतो बघायला भेटले नाही. लहान असेल, जन्म झाला असेल माझा त्यावेळेला, चिमुकला असेल मी. योग असा आला, जज साहेबांनी त्यांना उभं केलं. का हो, या मुलीचं लग्न तुम्ही लावलंय? मी लावलंय. बर बर, सप्तपदी कोण? मी म्हणली. म्हणून दाखवा.
तिथं ते टाईप करायला काय म्हणते ते स्टेनो. हा, इंग्रजीचा अर्थ नाही कळालं तरी फिरून फिरून मला लय लक्षात आलंय आता. मेमरी कार्ड टाईट आहे ते लोक टाईप. चला पुढच्या तारखेला सांगल तुम्हाला खरंच लग्न लावता येतं का. वकील साहेब म्हणले चुकलं तर नाही, येडपठेस का काय म्हणला. अशा 56 जेजनं विचारू दे ना सप्तपदी मला येते का. जेजला थोडी, जेजला फक्त इतकंच माहिती आहे कायदा यानं ब्राह्मणानं लग्न लावलंय मग याला सप्तपदी येते का. ते जेज याच्यात टाकणार पुस्तक पाहायला लावणार आणि बघा हे मंत्र सारखे आहेत का. त्याला थोडंच पाठ असते. जेजला कुठून पाठ बिचारायला नाही पाठ. म्हणून मला असं वाटतंय की ज्याला सप्तपदी येते त्यानंच दुसऱ्याचं लग्न लावा. ज्याला सप्तपदीचे मंत्र येत नाहीत त्यानं विनाकारण त्याच्या संसारात झालेल्या घाण गोष्टीचं बोकांडीवर पाप घेऊ नये असं शास्त्र आहे. विठाला लग्न झालं सप्तपदी झाली पर्यंत आलतो ना एका मुलीचं मुलाचं क्षणोक्षणा हा चिक्कर व्हायच्या गोड प्रसंग. वेळ किती कारणी लावला बघा कळलं तुम्हाला. तुमचं अंतःकरण द्रवेल असा प्रसंग आहे. या महाराष्ट्राच्या या पवित्र भारत देशातली मुलगी आहे ती. या पवित्र भारत देशातला तो शौर्य आहे. तो भारतीय युद्धातला शार्दूल आहे. शार्दूल केशरी आहे. शार्दूल केशरी म्हणजे शिव आहे. भारतीय युद्धातला शिव आहे तो. आणि त्या दोघांचं लग्न झालं आणि लग्नामध्ये एक विशिष्ट प्रकारची भेट दिली. ही तुम्हाला माहिती आहे. खापर मी सांगितलेलं आहे याच्या अगोदर बोल. ते खापर दिलं आणि त्या खापरावर नाव कोरलं. जसे दगडावर कोरीतेत का तसं नाव कोरलं. वृषाली कर्ण. वृषाली सौभाग्यवती कर्ण. वृषाली कर्ण असं नाव लिहिलं विठ्ठलांना त्याच्यावर. आणि पत्नीला ते देऊन टाकलं होतं खापर. प्रेमाचं प्रतीक. विश्वात 1 नंबरचा संसार गोड म्हणजे गोड प्रेम केलं त्यांनी. 2 नंबरचं गोड प्रेम झालं नलदमयंतीचं. रावणाचा क्रमांक 3रा आहे प्रेमाच्या भ्रांतीमध्ये. अधिकारी होता रावण बायकोर प्रेम करण्यामध्ये हुशार होता. लालनात पालयंते भार्या असा आपल्या सृष्टीचा आपल्या पुराणाचा सिद्धांत आहे. ताडनात नैवम पालयंते. पत्नीचं पालन हे लालनात करायचं असते. ती मायबापाचं गोत्र सोडून नवऱ्याच्या गोत्रात येते ना आपण तिचा सन्मान केला पाहिजे. म्हणून तर भारतीय संस्कृतीत घरी आलेल्या स्त्रीला आपण जिच्या सोबत लग्न केले तिला गृहलक्ष्मी म्हणतात. गृहलक्ष्मी म्हणतात असं शब्द. आता काही काही माणसं म्हणतात हे आमचं खटलं. हे असे हे बारगळलेली त्याची ती ब्रेक लाईनर उगाळलेली गाडी कशी एका जागेवर थांबत नाही. हे 4-4 आण्यात हारपालेली ही आमची म्हातारी आणि तू पोरग आहेस का काय असे सहज म्हणतात ना. काय काय येडपट काय काय बाया पण म्हणते महाराज हे आमचं म्हातार आहे. वा वा तू हिरोनीचेस काय येडपटवाणीत ना बारगळ्याला कारभार असं काही नाही. लक्ष्मी म्हणावा. काही काही वेगळं म्हणते. नाव घेऊन सांगा माझी पत्नी आहे, माझी धर्मपत्नी आहे, माझी बायको आहे, हो आमच्या पोरांची आई असं काहीतरी बोला ना. काही पण हे आमचं खटलं हे आमचा बाजार आहे. या कुठं मांडी तू काही पण कसं. मला वाटतं इतकं कीर्तनाला दम नाही, भागवताला दम नाही, रामायणात मला वाटतं मध्ये जागा आहे. उन्हात काऊन माणसं उभी राहिली असते. इथं मधात तितका गॅप ठेवला तिथं इचून निघत का काऊन ठेवला तेवढा गॅप ठेवू. आगाऊपणाचे नेऊ. विठाला त्या प्रेमाच्या भरांतीत ते खापर दिलं. खापराचा उभरट भाग खालून होता. गाडग्याचं खापर असं हा उभरट भाग मधल्या भागात तेल सौभाग्यवती वृषाली कर्ण हातात दिल. पाहिलं काय लिहिलं मालक याच्यावर. वृषाली सौ म्हणजे आहे आणि हे पुढचं नाव तुझं आहे त्याच्या पुढं लागलेलं नाव माझं आहे. आपण पती पत्नी आहोत. सांभाळ्या. त्या दिवशी पण केला मालक शेवटच्या श्वासापर्यंत याचा त्याग करणार नाही. शेवटच्या श्वासापर्यंत जीवनभर नवऱ्यानं दिलेली खापराची भेट अंचुक नावाच्या कपड्यात सांभाळली. मी कितीतरी कीर्तनात सांगितलं. पण वेळ वाया कसा, वेळ किती कमवला, किती वेळ जिंकला याचा पुरावा द्यायचा मला पुढे. काय करशील माझ्यासाठी.
मधला संवाद आहे, थोडा सांगतो, जास्त नाही सांगत. पुन्हा वेळ भेटला तर पुढचा पुरावा देऊ. वृषाली नावाच्या स्त्रीच्या मुखारविंदातून शब्द पडला. ते रतन भाऊ शेवाळे आले नाही का, त्यांनी तारकीसाठी फोन केला. आपले दुकानावर त्यांच्या आलतो आम्ही. पहिल्यांदा धुळगाव कीर्तनाला आलो. पैठणी आपलं काय नाव दुकानाचं, साई माऊली पैठणी दुकान, तिथे आलतो. त्यांनीच तारखेच्या संदर्भात हे केलं. असो, काय करशील माझ्यासाठी? मालक राग नाही येणार. तुमच्या अगोदर जर गेले तर माझं नशीब मोजायला ब्रह्मदेवाकडे तराजू नाही. तुमच्या आधी जर गेले, जगताप काका तिनं सांगितलं माझं प्रारब्ध, माझं भाग्य, माझं नशीब मोजायला बनकर अण्णा ब्रह्मदेवाकडे तराजू नाही. आणि जर तुम्ही माझ्या आधी गेले तर मी सती जायला मागं सरणार नाही. मी सती जाण्यासाठी मागं सरणार नाही. पण बघा प्रसंग किती गहन आहे. भारतीय पहिल्या युद्धामध्ये, मी द्वापार युगातलं सांगायलो सानप काका, त्या युद्धामध्ये या 9 सिंहापैकी एक सिंह धारातीर्थी पडला. त्या सिंहाचं नाव कर्ण. कर्णाचं पार्थिव चंदनाच्या लाकडावर टाकलं, खालीवरी लाकडं दिले. त्या पार्थिवाला भडाग्नी नावाचा अग्नी लावला. सर्वांना ज्ञात होतं कर्णाच्या चितेच्या बाजूला कर्णाची आयताकृती चिता होती. ही मेलेल्या माणसाची आयताकृती चिता रचत असतात. आणि त्याची धर्मपत्नी जर सती जात असेल तर तिची चौकोनी चिता त्याच्याच बाजूला रचत असतात. मग वृषालीची चिता रचली नाही. त्याचं कारण सांगतो. स्त्रीला मालकासोबत सती जाण्याचा तिचा स्वतःचा अधिकार आहे. तिला बळच कोणी जाय म्हणायचं नाही. आता सतीचा कायदा बंद आहे. पण तिला जावं जरी वाटलं तर 9 प्रकार जवळ असल्या 9 कारणांनी तिला सती जाता येत नाही. त्याच्यातले 2 कारण सांगतो, बाकीचे घरी गेल्यावर पहा. एक कारण आहे, पोटात जर गर्भ असेल तर नवऱ्यासोबत सती जायचा अधिकार तिला नाही. कारण तुझं शरीर जोहार करण्याचा अधिकार आहे, पण पोटातलं निष्पाप मारण्याचा अधिकार तिला नाही. एक. आणि दुसरा अधिकार आहे, तिचं लेकरू जर तान्हा असेल तर त्याला वनवन सोडून हिला सती जाता येत नाही. 2. 9 पैकी 2 कारण ऐकली, बाकीची पुढची बघा तुम्ही. मग त्याच्यापैकी एका कारणात वृषाली गुंतली. वेळ सांगतोय, क्षणोक्षणाची काय वेळ जिंकलाय तिनं, काय तादात्म्य साधलं असेल तिनं, कल्पना करा. बघा पुढे. मालकाची चिता जळायला लागलेली आहे. आणि जळत असताना आपल्या संस्कृतीमध्ये एक विधी असतो मशान वाटेत. फिरविला घट फोडिला चरणी, फिरविला घट फोडिला, फिरविला घट फोडिला चरणी, फिरविला घट फोडिला महावाग ध्वनी बोम झाली, महावाग ध्वनी बोम झाली, महावाग ध्वनी बोम झाली, फिरविला घट फोडिला चरणी, महावाग ध्वनी बोम झाली, महावाक्य ध्वनी महावाक्य ध्वनी मालक सांगतात तो आपल्याकडे विधी आहे. फिरविला घट फोडिला चरणी, महावाक्य ध्वनी बोंब झाली, रडती रात्रंदिवस काम क्रोध माया, मनती हाय हाय यम धर्म. तो विधी यालाच म्हणतात कुळनाम रूपाशी, कुळनाम रूपाशी समर्पिले, कुळनाम रूपासी
दिली तिळांजुळी शरीर ज्याचे त्याशी समर्पिले. त्या भडाग्नी नावाच्या अग्नीला शरीर समर्पित केलं की तुका म्हणे रक्षा झाली आपल्या. तुका म्हणे रक्षा झाली आपोआप. तुका म्हणे रक्षा झाली आपोआप. तुका म्हणे रक्षा झाली आपोआप. तुला दिसो उजळला हा तुका म्हणे झाली उजळला माणूस मृत्यू पावल्या त्याला एकदा अग्नी लागला की त्याचा दीप उजळल्या जातोय. पण इतक्या काही हलकट नालायक अवलादी येतात मेलेल्या माणसाला जे येसन आहे का ते राख सावडायच्या दिवशी सुपात तेट होते. एक राख सावडायला मी गेलो तर दारूची बाटली होती. म्हणलं कशाला तर म्हणले आमच्या जिजा दारू पेत होते म्हणून संघ दारू द्यायची. मी म्हणलं सावडायला येणाऱ्याला 2-2 बाटल्या द्यावा ना म्हणजे हे घरी न जाता नदीत जीव देतील. इतके तमाखूचा तोटा बिड्याचा काटा सुपारी आडकिता राख सावडायच तिथं. इथं उजळीला दीपगुरु कृपे आणि कशाला भंगारपणा करतात तो नालायकपणा. तिथं दम नाही कीर्तनाला तरी बॉम्बल्याला आकलीत नाही. विठाला 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 विठाला. त्याच्यात काय काय नाही पुन्हा कधी बघू. फिरविला घट फोडीला चरणी. आता जो कोणी अंशज असेल त्याच्या खांद्यावर मडकं दिले. पण वृषाली नावाच्या स्त्रीच्या लक्षात आलं आपण मालकाला शब्द द्यालता तुमच्या अगोदर जर गेले तर नैव चतुर्ना अस्तितम तुल्यम भयोती प्रारब्धा. तुल्य म्हणजे तराजू आणि चतुरानंद म्हणजे ब्रह्मदेव. माझं प्रारब्ध मोजायला विधात्याकडे तराजू नाही असा शब्द दिला. आणि तुम्ही जर माझ्या अगोदर गेले तर जा स्वती स्वाकारेण पिंडस्ततेव चहा प्रेतार भडागडी तथा जायते यज्जायते जुहन ज्वरानास्तित भायः. ज्वार शरीर ज्वार करून घेणार हा शब्द मातीत घ्या. पोटाच 4 महिन्याचा गर्भ. लोकांनी सांगितलं आता शरीर अर्धावट जळत आलंय. आता मडकं उचला ते फोडावं लागते 3 वेळा. मग भोवताला असा येडा घालायचा उत्तरेकडे तोंड करून पाठीमागे ते गाडगं टाकायचं. ज्या त्या भागात कोणीकडे करत असतील काय माहित पण पुराण उत्तरेकडे म्हणतंय. हा परवाले एक अंत्यविधी पाहिला. पश्चिमेकडे डोकन पूर्वेकडे पाय मी होतो त्या अंत्य. आपण कशाला ते तसंच जाळीत असतील आणि एखाद्याच्या नियमात आपण फाटा नाही हाणला पाहिजे मूर्खपणे. आणि मशन वाट्यात येरी तो लोक नालायक असतात 4% लय एडपट लोक असतात. एकूण दाखवला ते काढून घे हे गावरी काढ ए काढण्यात धिलपी येड्यावानीच बोलत ते. कोणाही मळेपाशी 2-4 जण असतील. हो यायला खाली टाकून वरून मड वरून टाकायला पाहिजे. यायला जित्त फुकायला पाहिजे नालायकाला. किती बोलावं त्याच्या अकलीत नाही. अरे वागाड तोंड्या काढण्यात ते लाकूड इतक्या जोरात मी माईकवर तरी हळून बोलायला इतक्या जोरानं बोलते. काढणं ती गौरी काढ 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 इकून घाल. याच्यात पायाचं वटकन द्यायला पाहिजे. जळूस तर तू हा पाय इथंच राहते म्हणायचं का. अशी काही येडी असतील नालायक. सरण शहाणे म्हणतात त्याला दुसऱ्या कामाचीत नाही काही. ते इकडे कोणी द्यायचं काही चलू देत नाही म्हणून तिथं आणि तिथं बोलता येत नसतं. ज्याच्या घरी दुःख आहे ते बिचारं काहून गेलेलं. पाहुण्याला वाटते कवा पेटी देत आपल्याला वापस कवा जायचंय त्याचा मेळ. आणि भावकीला काय केलंय ती बस ती कोपऱ्यात सुनाला मागच्या हप्त्यात संगच बाजाराला होता. बैलाचा लय नाद होता बापा त्याला. हो त्या व्यापाऱ्याची बैल नाही दिले बापा आणि याला इकडे फुकायले. ही भावकी काय करा असते त्याला. एक जणांनी खरा काढा
उचला गट. वेळ 4 मिनिटाचा. तिळांजळीचा कलश फोडत असताना पंढरपुरातला मालक थाय मोकळून रडत होता. थाय मोकळून थाय. कारण महाभारतातला खरं बोलणारा व्यक्ती गेला. वृषाली नावाची व्यक्ती भगवान कृष्ण परमात्म्याकडे टक लावून पाहत होती आणि एकीकडे मालकाच्या शरीराला लागलेला भडा अग्नी पाहत होती. त्या भडा अग्नीने तिचं अंतःकरण होरपाळून गेलेलं होतं. तिने देवाकडे बघितलं आणि डोळे झाकले आणि विचारलं, देवा तुम्ही आणि अर्जुनानं मिळून मारलं, पण एक हसतो आणि तुम्ही रडता, त्या अर्थी निश्चित माझे मालक तुला आवडतात. वृषाली हुशार बाई होती, हुशार. ज्याच्या जीवनात पत्नी हुशार त्याचा संसार वनवासात पण सोन्याचा. वृषालीनं सांगितलं, देवा माझ्या मालकाचं प्रेत जळत असताना तू रडतोस, त्या अर्थी निश्चित माझ्या मालकाच्या चांगल्या कामाची पोच पावतीये. माझे मालक तुला आवडतात, याच्याकरता तू मशानभूमीत रडतोस. देवा तुझ्यावर प्रेम केलेल्या भक्तीच्या क्षेत्रातला इमानदार तात्विक एक राजकीय क्षेत्रातला धुरंधर शिवमृत्यू पावला, याच्याकरता तुझं अंतःकरण खोसलं आणि तू रडतोस. इतकं तुझं प्रेम उद्गतीत यायला लागले. पण देवा मी त्याच्यासोबत पाणी ग्रहण केले, मला त्याच्या सती जाता येत नाही. माझं काय अंतःकरण तुटत असले देवा, असं कुठल्या जन्मातलं पाप आहे देवा, मी माझ्या मालकाला दिलेला शब्द पाळू शकत नाही. का मागे राहते मी. गाडग उचलून खांद्यावर घेतले. तिला माहित होता आता कलशाला छिद्र पडलं. पहिली फेरी पूर्ण झाली की आपला सतीचा काल संपला असं तिच्या लक्षात आलं. तिच्या त्या मंगल प्रसंगातली एक एक आठवण येत होती. त्या अंचुक नावाच्या कपड्यावर बांधलेल्या खापरावर माझं नाव अगोदर आहे, नंतर माझ्या मालकाचं नाव आहे. 1.5 मिनिटाच्या नंतर इकडचा सौ शब्द खोळल्या जाईल. 1.5 मिनिटाच्या नंतर इकडचा सौ शब्द खोडल्या जाईल आणि त्या सौ शब्दाच्या जागेवर गंगा भागीरथी शब्द लिहिला जाईल. पाहिलं पंढरपुरातल्या मालकाकडे काय पाप केलं रे, ज्याला सप्तपदीच्या प्रसंगाला शब्द दिलाय. अगोदर गेले तर विधाता तुल्य जायते, आणि तुम्ही जर अगोदर गेलात सथिया हम जो हक्कारेशु, मातीत घातलाच तेव्हा शब्द माझा. काय पाप केले. राहिलेल्या 1 मिनिट वेळ शिल्लक होता. त्या 1 मिनिटात लक्षात आलं, याला दोष कशाला द्यायचा, पंढरपुरातल्या दोष कशाला द्यायचा. ज्याला शब्द दिलाय त्याचं रक्त पोटात वाढते. मला याच्यामुळं सती जाता येत नाही. आणि 2 हात श्रद्धेनं पोटावर ठेवले. बाळा तुझ्यामुळं गंगा भागीरथी शब्द लागतोय. 4 महिन्याचा गर्भ आईला बोलला, 1 मिनिटातला 52 भाग शिल्लक आहे. 60 सेकंदातले 25% जाऊ द्या, 75% सेकंद शिल्लक आहेत. 15 चौक 60, 15 त्रिक 45 सेकंद शिल्लक. गर्भ आईला म्हणला, आई तू बाबाला शब्द दिलतास. होय रे बाळा. माया विश्वातलं सगळ्यात जास्त तुला काय आवडत होतं. जगताम दैवम प्रथा जायते भ्रतारेवचस्ततेवच. या विश्वात सर्वात मोठा आवडीचा व्यक्ती होता माझ्या कपाळावरचं कुंकू. त्याच्या सोबत मला जाता येत नाही. आई याला एकमेव कारण माझा अडथळा आहे. 30 सेकंद शिल्लक आहे. गाडग्यावर खड्याचा ठोका पडणार बंद करावा आणि तोंड उलट करून ती फेरी तिळांजळीची होणार. तेवढ्या अवकाशात गर्भातून आवाज आला, माय माय तू तुझ्या मालकासोबत जाण्यासाठी तयार आहे. बाळा जाता येत नाही रे. निष्पाप तुझ्यासारख्या बालकाला जर मी पोटात मारलं तर हजारो जन्म त्याचं पाप मला फेडावं लागेल. मी जाऊ शकत नाही.
गर्भातून आवाज आला, माय तुझी आणि तुझ्या मालकाची सौ शब्दाची ताटातूट मी करीत नाही. मी तिसऱ्या जन्मात तुझा मुलगा होऊन पोटाला येईल. आता तुला सती जाण्यासाठी अधिकार देतो. पातिया पाती सगल स्थिते गर्भाम जलोघाला. डोळ्याचं पापण लवतंय अशा 3 प्रक्रियेच्या काळात 4 महिन्याच्या गर्भाचं पाणी झालं. विज्ञान मानेल न मानेल, भंगारे मानेल न मानेल, माझं पुराण माझा वारकरी संप्रदाय मानतोय. माझा त्याच्यावर 3 वेळेला डोळ्याचं पातं एकमेकाला चिटकते. तेवढ्या अवकाशात 4 महिन्याच्या गर्भाचं पाणी झालं. पाणी गर्भातून बाहेर प्रवेश करतं आणि त्या जलातून आवाज आला, माय जा पतीवर आतोट प्रेम करणारी तू स्त्री. 14 सेकंदात निर्णय घेतला आणि गाडग्यावर ठोका पडायच्या अगोदर चितेत उडी टाकली. आणि यमधर्माची पत्नी वृषालीचे पाय धुण्यासाठी यमधर्मारात हजर होती. 14 सेकंदाचा काल आपलं जीवन जिंकलं तितक्या वेळात आणि इतिहासात नाव कोरून टाकलं. किती वेळेचा प्रसंग मोठा आहे. म्हणून क्षणोक्षणाची करावा विचार, क्षणोक्षणाची करावा विचार, क्षणोक्षणी हाती करावा विचार, क्षणोक्षणी हाती करावा विचार, क्षणोक्षण हाती करावा विचार, क्षणोक्षण हाती करावा विचार. तरामया पार भवस, तरामया पार भवस, तरामया पार भवस, तरामया पार भवस. आजीवन बने दानार आजीवन बने दानार जीवन बने वेळेला किती महत्व आहे. इतका वेळ साधला, एवढा वेळ साधला, शिमान आहे त्या चांगलेपणाला. अहो नालायक माणसानं वेळ जिंकला. मी मागे 1-2 वेळेस सांगून गेलो. रावण ज्याला मामा म्हणायचा, आता मारीच नावाचा राक्षस, हा कैकशीचा भाऊ होता. तशी कैकई ही विद्वत्ता प्रचूर स्त्री होती. हो, म्हणून तर विद्वत्तेचं सूत्र रावणाकडे आलं. नुसतं आचरण मातीत गेलं आणि सात्विकतेचं आचरणाचं सूत्र बिभीषणाकडे आलं. आणि विहार आलस्यते भवा सौख्यानाम त्या कुंभकर्ण्याकडे गेलं. हिचं पुण्य. तेव्हा लेकरं सात्विक जर घालायचे असतील, जन्माला घालायचे असतील, तर आपण सात्विक वागणं अत्यंत गरजेचं आहे. दुसऱ्यावर रुसणं हे मूर्खपणाचं टोक आहे. आपला दोष असतो. वंशाचं पुण्य असावा, परिसराचं पुण्य असावा, ग्रामदेवतेचं पुण्य असावा, या परिसरातल्या सगळ्या साधू महाराजांची, योग्यांची, तप्यांची कृपा असावी. या सगळ्या कृपेनं माणूस मोठा असतो, होत असतो. अण्णा प्रत्येक क्षेत्रात ती कृपा लागत असते. तसा रावणाच्या जीवनामध्ये सर्वत्र विद्वत्तेचं एवढं मोठं भयानक सूत्र पडलं की रावणाची विद्वत्ता मोजायला विधात्याकडे तराजू नव्हतं. म्हणून तर ब्रह्मदेव भेऊन त्याच्या घरचे देवदूत होता. हो, चतुराननम देव कर्मांस्तते देवदूत होता ब्रह्मदेव. एके दिवशी या रावणानं त्याच्या सानिध्यातल्या एका राक्षसाला सांगितलं, तू एका मारुतीराय नावाच्या व्यक्तीला फसवायला जाय. त्या राक्षसाच्या लक्षात होतं
आपल्याला रावणानं ज्याचं नाव सांगितलंय त्या व्यक्तीनं रावणाच्या दुपारी म्हणजे दुपारच्या अगोदर 10:30-11 वाजता नेहरीच्या टायमाला आपल्या मालकाच्या दाढीन मिशा ज्यानं जाळल्यात त्याला मारायला मला पाठवायले. कसं शक्य? मी ज्या रावणाच्या भाकरी खातो त्या रावणाच्या दाढी मिशा त्यानं दुपारा जाळल्यात. कसं मारणार आपण त्याला? त्याला नकार दिला, मी नाही जाणार. रावण म्हणला कशामुळे जाणार नाही? आता हाणीन मला. रावण म्हणला तिथं गेल्यावर ते नंतर मारीन, पण तू नाही म्हणल्यावर मी तुला इथं मारतो. तू नाही म्हणल्यावर मी इथं मारतो तुला. तर त्यानं बराच असा तह केला, शब्दाची चर्या केली किंवा राजे तुम्ही मला त्याला मारण्यासाठी पाठवायले, मी जर या राक्षसाच्या रूपात गेलं तर ते राक्षसाला काही मुजितच नाही ना. त्यानं लय राक्षसाच्या पेंड्या बांधू बांधू भारे बांधू बांधू टाकलंय ना समुद्रात. माझी एकट्याची काय त्रिशरा खर दूषण 14,000 राक्षस घेऊन गेलता तो. आदुळ आदुळ त्यानं समुद्रात माशाला खाद्य म्हणून टाकलं ना. मी एकटा काय करणार आहे? रावण म्हणला बग बग बंद कर ना तू, मग ऐक ना आधी. तू एकटाच जाणार पण महाराजाचं रूप घेऊन जाणार. मला वाटतं जे नालायक काम करणारे परमार्थात धोत्र नेसून जे वाईट काम करतात का ते रावणानं पाठविलेल्या मारुती राहायला फसविलेल्या राक्षसाच्या चावलाती असते. तुम्ही याला बी टाळ्या वाजवायले इतक्या निषेध गोष्टीला. आपल्या संप्रदायात कोणी हलकट घुसत असेल त्याला टाळ्या कशाला वाजवायच्या? त्याच्या नावानं पिंडदान करायचे. विठाला आजच्या पुरता महाराज होय, तिथून आल्यावर बरमुडा घाली जाय. घाली जाय कीर्तनात धोतर, घाली जाय कीर्तनात पांढरी पॅन्ट, घरी आल्यावर नाईट पॅन्ट घाली जाय. त्या पॅन्टीचं नाव संध्याकाळ पॅन्ट. नाईट म्हणजे संध्याकाळच ना. पूर्वज नरकाल जातील. फार मोठं पाप. राजकीय लोक विठ्ठलांना सोहळ्यात धोत्र घालून येत, धोत्र घालून राजकीय लोक, वैद्यकीय क्षेत्रातले लोक, वकील क्षेत्रातले लोक, शैक्षणिक क्षेत्रातले लोक, व्यापार क्षेत्रातले लोक, प्रत्येक क्षेत्रातले लोक ज्यांना तुम्ही इकडे डोळसपणा द्यायचो काय यायचो काय असं काय म्हणता ना, ही सगळी लोक 1 दिवस 2 दिवस 3 दिवस ज्ञानोबाराय तुकोबारायच्या सोहळ्यात जेवढ्या वेळ येतील का तेवढ्यात धोत्र घेऊन नाचत आहेत, धोत्र घालून पांढरी शुभ्र कपडे घालून नाचत आहेत. आणि आम्ही जर बरमुडे घालून दिंडीत अंगाव घेऊ नका, मी तुम्हाला नाही म्हणत, अद्याप नाही म्हणत, अद्याप नाही. काय तुमचा माझा काय बांधाल बांध थोडाचा आहे का? आपण जर बरमुडा घालून नाईट पॅन्ट घालून जर टाळ वाजिला, मी भजन केलं, तुम्ही पकवाद वाजिला, तर मला तरी वाटते आपले पूर्वज खाली राहणार नाहीत, वरी बी राहणार नाहीत. त्याच्यासाठी एक रवरव नावाचा नरकच शोधावा लागेल. आणि ज्या वेळेला पूर्वज रवरव नावाच्या नरकात जात असतात त्यावेळेला जिवंत माणसं दिसायला जिवंत असतात पण त्याचं सगळं पेटलेलं असतं. विठाला विठाला घाल धोत्र घाल. धोतरने असायला पण अशी राक्षस होते. कष्ट कसा घालावा, मिऱ्या कशा घालावा माहीतच नाही त्या भुतड्याला. माळा घाला लागतील महाराज व्हायचं. तुळशीची मणी कशी टिकतील त्याच्या गळ्यात बुवा. आमची आजी होती, मी लहानपणी होतो, गळ्यातल्या तुळशीचे 2-3 मणी फुटले, मणी फुटले असे. तर मी आणलं, आजी हे मणी काऊन उरले? मेल्या. तो कोणाच्या घरी गेलताच आज? मी आणलं आमक्याच्या. हो, त्याच्या माईला शिवायचं नसन तिला हात लावला असशील तो, लहान होतो. तुळशीचे मणी जर फुटले ना तर जुन्या बायका म्हणायच्या विटाळशीचा इटाळ झाला म्हणून मणी फुटले. तो नैसर्गिक प्रक्रिया आहे, तरी पण त्याचा विटाळ मानतात आपल्याकडं. मग इतके काही नालायक आणि हलकट माणसं राक्षस हे गायीच्या खुरा खात होते, ते मांस खात नव्हते. त्याच्यापैकी ह्यो एक होता. 8 लोक होते, 8. मांसाहारे नाही वस्ततो अस्तिहारेच स्तते वच यतम कृतात्रे तेची जायम निशाचरो कृतुबापहा. हे काय गांजा कसं लिहिलेलं श्लोक आहे का? आस्ती खात होते, आस्ती त्याच्यापैकी एक होता. आणि हाडं पचवायची ज्याची ताकद आहे त्याच्या गळ्यात तुळशीच्या माळी राहत असतात का नालायकाच्या? म्हणून मातीची मणी केली शाडूच्या.
शाडूच्या मातीचे मणी केले कोणी सांगायचं, वैकुंठवासी माधव महाराज मगर सूरजखेडकरांनी सांगायचं, मी नाही. हो, मला काही वाचायला भेटलं नाही, पण त्यांचा पुरावा आहे. पुरावा अधिकारी माणसांचा सांगितलं पाहिजे. माळा विळा घातल्या अशा सजला उगा महाराज. नाटकात होतीत ना महाराज लोक, नाटकात. परत दिवशी एक जणांनी गाडीत असा सिनेमा दाखिला, मला पिक्चर असा दाखिला, पान म्हणले महाराज. तर त्या सिनेमातला एक नट होता आणि त्याच्या गळ्यात अशा तुळशीच्या 2-3 माळी वरून होत्या, अशा वरून होत्या. असा मस्त महाराज दिसू लागला. आणि दुसऱ्या दिवशी त्यानं लगेच तो नट दाखिला कोंबड्याच्या अंड्याची ॲडव्हर्टाईज करताना. म्हणजे नट जसा सिनेमात महाराज बी होतो, सिनेमा ते नाटक आहे, नाटकाची काय कथा असते, नाटक तसा हा नाटकी महाराज झालाय. टिळे टोपी माळ देवाचे कपाळ वाघबी ओंकार मोठा पोटासाठी केले त्याने. सजला महाराज. रावण म्हणला आता चूक कोणी काढायचीच नाही, मारुती फसलाच समजायचं. मारुती म्हणजे मारुती राय. हा ते म्हणलं होतं मारुती, आपल्याला कसं म्हणता येईल की ते म्हणलं. ते म्हणला राजे पण एकदा पप्याच्या माईला भेटून येऊ द्या, एकदा पप्याच्या माईला भेटून येऊ द्या. आणि घरी आलो पप्याच्या माईकडे. पप्याची माईन पाहिल्याबरोबर पप्याला म्हणली, पप्या कोण महाराज आलाय त्याला जेवारी वाढ रे. तिला वाटलं मागणारच महाराज आले कधी. पप्या म्हणला माय बाबा आहेत तू, हे बाबा एका जनावराचा हात ठुलं नाही म्हणले आपल्या परिसरात, तू ह्या बाबाला महाराज कोण म्हणाले. म्हणलं बाबाची पाय न आली अशी सावरून. मान तुम्ही येत का काय. हो ना. आणि कोण म्हणलं तुम्हाला महाराज व्हा. लंकेचे राजे. आणि कशासाठी माय आता असंच होणार का, तुम्ही राहणार का असेच. हो बर 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 महाराज झालात. होय महाराज झाला. काय काम आहे, काय करायचं, काय काही नाही. अंजनी पुत्र मारुतीरायाला फसवायला जायचे. बाई म्हणली ज्यानं लंका जाळली त्याला, हो त्याच्या पाया पडाय, त्याला फसवायला जायचे. इकडे आहे म्हणले, तुम्हाला काय आहे का डोसक्याचा भाग आहे काय तुम्हाला, का नुसती पटका बांधायला, टोपी घालायला, रुमाल बांधायला डोकं आहे तुमचं. हा याच्यात काही माल भरलेला आहे का नाही. तुमच्या लक्षात यावं ना, 33 कोटी देवता ज्यानं बंदीत टाकल्या, त्याच्या नाकावर ज्या वानरान मिरे वाटले त्याला मारायला तुम्ही जाता, त्याला फसवायला तुम्ही जाता. त्यानं अख्खी लंका जाळली नाही, हे डोक्यात हे का नाही तुमच्या. ते म्हणला गंज मला वाटायले जाऊनी, पण हे ऐकन हे जा म्हणायला तुम्ही नाही म्हणा ना, मरताना तिकडं कुखू पुसता काय मग. ते म्हणला तुला तू ह्या कुखाचं पडे, मला माया जीवाचं पडे, तू ह्या कुखाचं कुठं घेऊन बसली, मला मारीन ना ते. आणि मग तुम्ही हो का कसं काय म्हणाले. ते म्हणला नाही म्हणल्यावर हे मारतय, तिकडे गेल्यावर ते मारतय, आणि नाही म्हणल्यावर हे मारतय. मग एक काम करा ना, मरण तर दोन्हीकडे बी हे. हो मग तेच विचारायला आलो तुला, जाऊ का नको. गेल्यावर पाला खाणार मारतय, वनीच्या पाले खाई राहा. गेल्यावर पाला खाणार मारते, आणि नाही गेल्यावर लंकेचा राजा मारते. मरण कोणाकडे चांगलं. बाई म्हणली मालक तुम्ही इथं राहिले तरी मरणच आहे, तिकडे गेले तरी मरण आहे, पण तिकडे गेल्यावर फायदा आहे, मोक्ष भेटतो, तिकडे गेल्यावर फायदा आहे. बर रावणाकडे आला. कपडे घातल्याच्या नंतर बायकोकडे जाताना रावणा देखता रडायची लाज वाटू लागली, म्हणून फक्त डोळ्याच्या कडावाल्या झालत्या. बायकोचा विचार घेतल्या. लय काही काही बायका हुशार हो, चांगलं सांगतात काही काहीला. हो लय चांगलं सांगतात विचार. तुळशीदास नावाची व्यक्ती होती, त्या व्यक्त्यांची पत्नी होती रत्नमाला.
इतकं बायकोवर प्रेम, इतकं बायकोवर प्रेम. बायको माहेराला गेली, 4 दिवसाला येणार आहे. अरे बापरे, ते 4 दिवस त्याला 40 वर्षासारखे वाटले. कशी बशी एक रात्र काढली आणि दुसऱ्या दिवशी सकाळी तुळशीदास निघाले. मुक्काम दर मुक्काम करीत करीत पाऊस असा धो धो चालू होता. रस्ता उरकच न. सासरवाडीच्या यायच्या गावाच्या मधात नदी, हानली उडी नदी. नदीत उडी. रात्रीचा प्रसंग. आता पाणी तुटणं. तेवढ्या अवकाशात एक प्रेत वाहत आलत वरून. काही राज्यात प्रेत सोडित. त्याला वाटलं लाकडच आलं का, हानली उडी. सडून गेलेलं मड होतं. साऱ्या अंगाला मांसाचे तुकडे लागले. पण नाद, बायकोर अतूट प्रेम, ते वास कळच नाही. धो धो पाऊस पडा, इजाचा कडकडाट, सगळे दरवाजे लागलेले. वाड्याच्या कडीनं येडे मारले. मोठ्याल्या भिंती बैलगाड्या चलत्याला, अशा भिंती किल्ल्याच्या भिंतीवानी. पावसाचं पाणी त्या किल्ल्याच्या त्या वाड्याच्या भिंतीत गेलं सापाच्या बिळात, आणि सरपाच्या घरात पाणी घुसल्यावर सरप बाहेर आला. आधार म्हणून खिडकीच्या गजाला एक तोंड आणि एककडची बाजू खाली. दोरी म्हणूनच पठ्ठ्यावरी चढले. वरी गेल्यावर उडी टाकले. बायकून पाहिलं एवढ्या रात्री दिव्याच्या प्रकाशात. कशाला धरून आले? तो असत दोरी सोडीस. पाहिलं खिडकीपाशी दिवा नेऊन तर सरप. कशावर बसून आले? वडका वाहत आला. अंगाल ते सगळे फुलं गिलत सिटकलेले माणसाचं मांस. बाईनं सांगितलं, मालक, ह्या हाडा मासाच्या स्त्रीवर इतकं प्रेम करता, ज्यानं तुम्हाला पवित्र शिरड दिलं, तुम्ही त्याच्यावर प्रेम केलं तर किती उद्धार होईल. त्याच रात्री बायकोला माय म्हणले. जगप्रसिद्ध तुळशीदास झाले. जगप्रसिद्ध तुळशीदास. त्यांनी केलेला एक ग्रंथ तुळशीदास रामायण म्हणून प्रसिद्ध झालं. काय क्षणोक्षणाची. तितक्याच वेळापुरता गोड विचार केला, काम संपलं. हुशार बायका, हुशार. तशी हे जनावराचे हाड मांस खात नव्हतं. भक्षंती आस्ती. हा शास्त्र आहे त्यासाठी. 19 श्लोक आले त्याच्यात. 19 वाची जाण तुम्ही. दुसऱ्याचं इचकिता तुम्ही 2-2 वाजूच तर काय मोकरायचं इचकून काय पदरात पडणार. भोंगा गंजा लाकडं कोरायला काय त्याला भेटायले, आणि लाकडाचा खराबा भुचकट खाली. त्याच्या हाताला काहीच नाही ना. नशीब कथा आहे. बाईनं सांगितलं, मालक, मरण तिकडे बी आणि इकडे. पण इकडे मेलं तर याला याच्याच जीवनाची अधोगती लक्षात येत नाही. तुम्ही अधोगतीला जातान, तिकडे गेलो तर मोक्षाला जातान. तात्काळ विचार बदलला आणि हसत रावणाला सांगितलं, मालक, येतो मारुती राहील फसून. तर ते वापस गेले. म्हणलं, अरे त्यानं टाळी कस काय वाजली. मंदोदरी म्हणली, मालक, इतकं हुशार आहे ते इतकं नशीबवान आहे. त्याने विचार केलता तिकडे जायचं नाही. तुम्ही महाराज केलं तरी तिकडे जात नव्हतं. फक्त ते बायकोचा विचार घेऊस तर त्यानं महाराजाचे कपडे घातले. पण त्याची बायको इतकी हुशार आहे, इतकी हुशार आहे. हा, ते आभास प्रांतातली पत्नी होती त्याची. आता आभास प्रांताला काय म्हणते ते घरी गेल्यावर पा काय काय सांगू मीच. गुत घेतलं का म्या. त्या प्रांतातली होती. आणि त्या प्रांतामध्ये शुहल द्वीपातल्या 4 स्त्रिया राहत होत्या. शुहल द्वीपातल्या 4 स्त्रिया राहत होत्या. आणि त्या शुहल द्वीपातल्या 4 स्त्रियापैकी एका स्त्रीचं घर हिच्या माहेराच्या जवळ होतं. म्हणून हिला संसर्ग होतात ना त्या चांगल्या गोष्टीचा. आणि म्हणून तिथून चांगली गोष्ट शिकलेली. पाणी चांगलं आणलं होतं ना. सुरुवातीला सांगितलं, पाणी खराब आलं की सगळं काम इचकून जातंय. चांगलं पाणी आलेलं. आणि मग निश्चित त्याच्या पत्नीची विचारेत मारुतीरायाकडे जावा. काय म्हणणं आहे? काहीच म्हणणं नाही. मारुतीराय हे चिरंजीवी आहेत मालक. पण त्या व्यक्तीच्या हाताने मृत्यू पावल्या मोक्ष, आपल्या हाताने मृत्यू पावल्या अधोगतीला जाईल, याचा विचार त्या राक्षसानं केला. तिकडे गेला. क्षणोक्षणा हाची करावा विचार. करावा विचार. करावा विचार. करावया पार करावा विचार.
क्षण क्षण हाती करावा विचार क्षण क्षण हाती करावा विचार क्षण क्षण हाती करावा एक राक्षस मारुतीरायला फसवायला गेला आणि एक राक्षस रामाला फसवायला गेला, दोन्ही मेले. मारीच आणि कालैवन. मारीच नावाचा राक्षस प्रभू रामचंद्राला फसवायला गेला आणि एक कालैवन नावाचा राक्षस मारुतीरायला फसवायला गेला. पण काम दोघांनी साधले, राहिले असते ती इकडे मेले असते. बघा महाभारतातला मोगाचा एक शिव सांगितलं कर्ण, विदुर काका राजकीय क्षेत्रातला डॉन, आणि कुरुक्षा तुमच्या इंद्रप्रस्थाच्या गादीवर आरूढ असणारे धर्मराजा, हे तीन लोक. बघा तिघांच्या खरं बोलण्यातली तादात्म्यता. जीवन तर गोडे, मृत्यू तर तिघायला बी आला, तिघायला आला, पण असत्य वजनाच्या चौकटीत दोन लोक सापडले नाही. धर्मराजा सापडला. कर्णानं सांगितलं जीव गेला तरी हरकत नाही पण खोटं बोलणार नाही, एक साध्यता. विदुर काका राजकारणातले 2 नंबरचे डॉन होते. त्याने विचार केला आपण का खोटं बोललो तर राज्य भेटतंय पण जीवनभर आपल्याला डाग लागल, त्याच्यापेक्षा 12 वर्षाच्या लाकडं ज्याला वास म्हणतात, वास 12 वर्षाच्या झोपड्यात राहिलं, उत्तर दिशेला आश्रम केला झोपड्यात, तिथं राहिले पण खोटं बोलण्याचा पडगा टाळून टाकला ते विदुर काका. आणि पंढरपुरातल्या मालकानं खुर्चीसाठी खोटं बोलायला लावलं धर्माला, 4 बोट नरकात गेले. वदविले मुखे नारायणे धर्मा अंगुष्ट त्या कर्मास, अख्खं जीवन गोड जपले पण तितका वेळ असाध्य गेला. तितक्या वेळापुरता दुर्योधन एकदा नरकाच्या कुंडातून त्याला काढण्यासाठी हात खाली घातला पण तो म्हणला इथं पण कशाला आलात चांडाळा, म्हणून दुर्योधन पुन्हा नरकात डुबला. पण त्याला धरता धरता 4 बोट गेले. त्याचं 2 एक कारण सांगतो. एक आणा देलता एका भोयाला, त्याचं जाळं आणलं, त्याची ती रील आणली आणि ते रील छिद्र बोजलं, तितकं पाप लागलं म्हणून ते 4 बोट. आणि अंगुष्ट खोटं बोलण्यासाठी गेला. वदविले मुखे नारायणे धर्मा अंगुष्ट त्या कर्मासाठी गेला. किती वेळ खोटं, इतकंच खोटं ना फक्त. नरोबा कुंजरस्तते वचा यत मृत्युसारा नाम यत तुंबाल धुरंधरायाम कुरुक्षेत्रास्तित ते वच. तितक्यात पुरतं कुंजर नावाचा अश्वत्थामा नावाचा हत्ती मेला. इतकं जर सांगितलं आता चक्षुम हितायच श्रवण इंद्रिया भय जायते रसना प्रिया भया यतो अश्वत्थामा गतो दक्षिणाधिपतयो. पण कुंजर म्हणायचं ना, माहित होतं ना धर्माला. इतक्या गोष्टीसाठी खोटं काम, वेळ वाया गेला ना. खोटं बोलण्यात माणसाने वेळ वाया घालायचाच नाही. एकदा कावळं, एकदा राजहंस आणि राजहंसीन फिरायला गेले. शेवटचा पुरावा बस झाला माणसाला. वेळ साधला ना काही ना, तितका वेळ आपण साधायचा. पण मिळालेल्या आयुष्यात माणसानं खरं तरी बोललं पाहिजे. चला, राजहंस आणि त्याची बायको राजहंसीनच हे दोघं फिरायला गेले हनीमूनला. जातात ना नवरा बायको हनीमूनला, जाते. हे पण तसे नाही गेले. राजहंस आणि राजहंसीन एका चैत्र नावाच्या वनात गेले. चैत्र नावाचं वन आहे, मधु नावाचं वन आहे. पुराण वाचा तुम्ही, वनांची फार सुंदर सुंदर नाव आहेत. त्या चैत्र नावाच्या वनामध्ये हे फिरण्यासाठी गेले. पण वापस येताना अंधार पडला. खोटं सांगायला, मिळालेल्या आयुष्यात माणसानं खोटं बोलायचं नाही. वापस येत असताना अंधार पडला. कावळा एकटी होता. त्या कावळ्याला विनंती केली, मी कुठे थांबल पण माझी बायको सोबत आहे, आजच्या दिवस आम्हाला आश्रय देता का. कावळा म्हणला ह्या 4ही झाडावरचे खोपे आपलेच आहेत, घरटे. नवरा बायकोला आम्हाला एक घरटं बस झालं, 2 घरटे, त्याच्यापैकी एका घरट्यात तुम्ही पती पत्नी रात्रभर बसा. रात्रभर राजहंस आणि राजहंसीन कावळ्याच्या घरट्यात बसले. पण रात्रभर कावळ्याने विचार केला सकाळी राजहंसीन जाऊ द्यायची नाही.
सकाळी राजहंशी जाऊच द्यायची नाही. मिळालेल्या गोड आयुष्यात धर्मानं फक्त 3.5 शब्द चुकीचं बोलला, तितक्यासाठी अंगठा गेला. मिळालेल्या आयुष्यात धर्माने दान करताना चुकीचं दान 2 सेकंदापुरताच काढला दान केला, तितक्यासाठी 4 बोट नरकात जाते. वेळ 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 किती साध्य बघा ना, किती मोठी साध्य. एक जण एका झाडावर ट्रक आदळलं आणि ड्रायव्हरला सांगितलं इथंच गाडी उभी कर, मला लघुशंकेला उभं राहायचं. याने गाडी उभी केली. ड्रायव्हर म्हणला त्या सावलीला उभं करतो, हो तू इथंच उभी कर. यानं गाडी इथं उभं करून दुसरा ट्रक लिंबावर आदळणं संगत झाला. किती वेळ टळत असते काही काही. आता ही ईश्वर लिखित वेळ आहे काही काही गोष्टी, पण आपल्या हातानं चुका कधी करायच्या नाही. बघा प्रसंग कधी सकाळी उठल्याच्या नंतर राजहंसानं कावळ्याला नमस्कार घातला. कावळे दादा येतो, आम्हाला रात्रभर थांबिलं. हो हो या. त्या घरट्यातून राजहंस उडाला आणि राजहंशीनं पंख हलवायला सुरुवात केली की कावळा आडवाला. ए पुढे निघाली गड. ती म्हणली माझ्या मालकासोबत. कशाचा मालक तू? मी आहे मालक. खोटं नाही बोलायचं. राजहंशीन रडू लागली. कावळे दादा दादा कशाला म्हणती तुम्हाला? तुम्हाला दादा म्हणली तरी तू हा मालकच आहे, तुम्हाला मालकच म्हण. ती म्हणली नाही मी तुमची नाहीच, जाऊ देत नाही मला तुला इथून. राजहंसानं कोर्टात केस टाकली. म्हणलं बायको मई घेतली कावळ्यान. अहो निकाल लागायला राजहंसासारखा, निकाल लागायला राजहंसासारखा. राजहंसीन कावळ्याची बायको कशी होईल? हे का जजला कळत नाही का? हे वकिलाला कळत नाही का? पण कावळ्यानं वकील विकत घेतला. यानं घेता येतो कोणी? कावळ्यानं वकील विकत घेतला. आयुष्य किती मातीत घालतात पण काय काय माणसं. हे बा आपल्याला मिळालेला वेळ जर वायपट कामात घातला तर आपले पूर्वज नरकाला जातील. आपल्याला मिळालेला वेळ आपण नुसत्या स्वार्थात घातला तर आपले पूर्वज नरकाला जातील. वेळ हा अमूल्य, पुन्हा आयुष्य भेटणार नाही. कावळ्यानं वकील विकत घेतला आणि वकिलाला सांगितलं वकील साहेब ठीक आहे, तुम्ही जर निकाल राजहंसाकून दिला तर भेटायला काय? पैसे. ठीक आहे, मग याच्या पलीकडचं सांग का म्हणजे तुम्हाला? कालच्या कोरोनात तुमचं कोण कोण गेले? ते म्हणला मेवणी साडू गेलाय, आजी ना आजोबा गेले, वडील आणि आई गेले. हे 6 लोक गेले. आई गेली, आजी गेली, मेवणी गेली, वडील गेलेत, आजोबा गेलेत आणि साडू गेलेत. हे 6 लोक गेले. मग कावळा म्हणला तुम्ही राजहंसाच्या बाजूने बोलले खरंय, त्याबद्दल दुमत नाही. बायको राजहंसाचीच आहे, ते तुम्हाला पैसे मिळतील. पण तुम्ही माझ्या बाजूने जर बोलले तर हे 6 लोकायला मी दाखवतो तुम्हाला. हे 6 लोक मी दाखवतो. पितर माझ्या हातात आहे. कारण मी पिंडाला चोंच लावल्याशिवाय पितर पिंड त्याचा जो आत्मा तृप्त होत नाही. इतकी ताकद आपल्यात आहे. तुमची मेवणी दाखवतो, साडू दाखवतो, आजी दाखवतो, आजोबा दाखवतो, माय दाखवतो, बाप दाखवतो. वकील म्हणला माय बाप आजी आजा नाही दाखवलं तरी चलल, पण साडून मेवणी दाखव. काय म्हातारी आता मेल्यावर पाहिजे काय घेणे द्यायच्याकडून, पण साडून मेवणी दाखव. असं नाही म्हणलं ते, पण मी म्हणायला लागलो. असे म्हणतेत ना लय. लय वकील असे इथं. का कमी वकील आहेत का बसलेले? कोट घालतलेले वकील नाही म्हणालो मी. तिकडचं गुणगुत जास्त आवडतो. असो, वकिलानं जज साहेबाला आपलंसं केलं आणि न्याय द्याला राजहंसीन कावळ्याची बायको देऊन टाकला. राजहंस रडू लागला. राजहंसीनं खुनीलं तुम्ही ताण घेऊ नका. वकीलन जे जरी फुटले ना, हे जरी म्हणले मी कावळ्याची तर पण कावळा मला सांभाळू शकत नाही, तुम्ही 5 मिनिटं थांबा. मग कावळा म्हणला चला आता मला मालक म्हणी जा. ती म्हणली मी चट म्हणते तुला चुलीत घालते, पण तुझ्या घरी नेऊन मला खाऊ काय घाल, तू मेल्या. ते म्हणला आपल्या इथं खाला काय कमी, ज्या जनावराला चांद पडलं ते आपलंच. अरे ती म्हणली राजहंस चांद खात नसतोय. कावळे ढोपरा कंकर तितिरा, राजहंस चारा मुक्ता फळे. मी मुक्ता फळ खाणारे, कावळ्याच्या घरी मुक्ता फळ नसते. ते म्हणला मुकट्या बसई, जरी तू माझी बायको झाली पण वकिलाच्या तावडीतून सुटत तर चल पुढं.
मग राजहंशीन त्याच्या मागं नवऱ्याला खुनलं, ताण घेऊ नका, 5 मिनिटं करता यायची मी तुमच्याकडे यात लागले. पण वकील लय हुशार धरलीन कावळ्यात शेपूट. ते म्हणलं मी खोटा न्याय द्यायलाय ना, दाखव ना आमची मेहुणी साडू, दाखव आजोबा आजी आई वडील. त्यांना इकडे इकडे म्हणलं वकील साहेब इकडे. ह्या नादीमध्ये ज्या सहाळ्या आहेत का त्याच्यातल्या आखूड शेपटीच्या बाया आहेत आणि लांब शेपटीची बो आहेत. आखूड शेपटीच्या 3 आळ्या आहेत काय त्याच्यातली तुमची एक आजी आहे, तुमची मा आहे, तुमची मेवणी. आणि लांब शेपटीच्या 3 आळ्या आहेत का याच्यात तुमचा आजा आहे, तुमचे वडील आहेत आणि तुमचा साडू आहे. जास्त तरतर करायला काय तुमचा साडू आहे. अरे ते म्हणला अरे तू मूर्ख आहेस की काय रे, वकिलाचे मायबाप आजोबा आजी मेवना मेवणी आळ्या कशा होत्या. खोटं बोलणाऱ्याचं असंच होते. त्याच्या पूर्वजा पतन नरकी किडे होती जाण, त्याच्या पूर्वजा पतन नरकी किडे होती जाण. लोभावरी ठेवून येत असत्य करी न्याय नित, त्याच्या पूर्वजा पतन नरकी किडे होती जाण. खोटं बोललास तुझे सगळे पूर्वज नरकाला जातील. ताकद आहे महाराज, अमूल्य 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 अमूल्य. राहिलेल्या दिवसात शेवटचा काळ सुधारला वाल्याचा, महर्षी झाला. अगोदर किती माणसं मारले त्याचा मेळ नाही, पण शेवटच्या टप्प्यात वेळ गोड केला. महर्षी झाले, पंढरपुरातले मालक त्याच्या ताब्यात राहिले. बोलीला वाल्मिक तैशेची करीन वर्तोनी दावीन. काय ताकद आहे महाराज, किती मोठी शक्ती, किती मोठी. ज्याच्या बापाला रामाने मारलं वाली, ज्याच्या बापाला झाला टाइम आपला कवर कान्ना जमला मिळू. तुमच्या सारख्या ना असं म्हणले होते हे मला जिथं फुकी देत. हा बापरे सप्तपदी केली हो जागी पण ऐकलं. वालीला रामप्रभूंनी मारलं, रामप्रभूंनी मारलं. वालीचा अंत्यविधी करीत असताना, अंत्यविधी करीत असताना वालीची पत्नी तारा आपल्या अंगद नावाच्या मुलाला म्हणते, बाळा ज्या रामप्रभूंनी तुझ्या बाबाला मारलं त्यांच्याविषयी तुझं मत काय. काय नाही म्हणला, बदला घेईनच. पण आईन सांगितलं, बाळा वाक्य चुकीचं वापरतोस. ज्या रावणाला तुझ्या बाबानं 4 समुद्राच्या आंघोळी होस तर बगलात घेतले, इतका मोठा तुझे बाबा आहेत, इतके मोठे तुझे बाबा आहेत, इतके तुझे मोठे बाबा आहेत, लक्षात घे. मग तुझ्या बाबाला ज्यानं मारलंय तो राम किती मोठा असेल याचा विचार कर. आणि तो राम रावणाला एका चपक्यात मारील, सीता आणील याचाही विचार कर. तू कशाला बाकीच्या याच्या नादी लागतोस रे, कशाला बाकीच्या याच्या नादी लागतो. तू गोड विचार कर आणि प्रभू रामचंद्राच्या पक्षातला झेंडा धर. अंगदानं त्याच दिवशी झेंडा धरला. काय मोठी ताकद आहे महाराज. युवराज पद देऊन टाकलं पक्षातलं. क्षणोक्षणा हाची करावा विचार. काय वानराच्या कुळात विचार केला, वानराच्या कुळात, ऋषांच्या कुळात. अहो वाटेल ते आपल्यापेक्षा लहान जीव मारून खाणारी अस्वलाची पोरगी, वाटेल ते जीव आपल्या वंशातले पशुपक्षातले मारून खाणारी अस्वलाची पोरगी. आई सुद्धा शिकार करण्याकरता, ती शिकार करण्याकरता. आणि थोड्या वेळाकरता एक व्यक्ती पाहिला आणि जीव जाळला आणि डोळे झाकले, विचार केला. पंढरपुरातल्या मालकाची बायको झाली अस्वलीन. काय विचाराची ताकद आहे. क्षणोक्षणा हाची करावा विचार. अस्वलीन बायको, फक्त विचाराची ताकद. गोड तत्वात विचार केले. काही काही वेळ असू द्या. काही माझ्या डोळ्याने एक माणूस पाहिला 40 वर्ष दारू पेलती त्यानं. ते जवळून गेल्या ढवळ्या कोंबड्यासारखा वास येत होता त्याच्या अंगाचा. इतका मानुषी चित्र, इतका मानुषी चित्र. आज मागच्या 3 दिवसापूर्वी त्या माणसाचा समाधी सोहळा झालाय. समाधी सोहळा का शेवटच्या टप्प्यात पंढरपूरला गेला आणि विचार केला. चंद्रभागेची आंघोळ केली, तुळशीची माळ गळ्यात घातली आणि मागच्या कामावर सगळं पाणी फिरून टाकलं. तो इतका निष्ठावंत त्या परिसरातला वारकरी झाला. तालुक्यात माणसाचं त्याचे इतकं मोठं मंदिर नाही. ते महात्मा झाले, महात्मा. आणि त्या व्यक्तीचा समाधी सोहळा 15,000 लोक समाधी सोहळ्याला जेवायला. काय ताकद आहे. विचार गोड केला ना, मागचं फेकून दिलं आणि गोड विचार केला. असा विचार चांगला करायचा. क्षणोक्षणाची करावा विचार, तरावया पार भव सिंधू. याच्यातून पलीकडे जायचं असेल तर विचार करणं अत्यंत गरजेचं. बाबा विचार केल्याशिवाय पर्यायच नाही, पर्यायच नाही, पर्यायच नाही, पर्यायच नाही, पर्याय नाही. इतकी मोठी ताकद.
फार मोठी शक्ती, फार मोठी ताकद. एके दिवशी 2 मिनिटात सांगतो एक पुरावा. राजाचं शयन कक्ष साफ करायची एका 20 वर्षाच्या तरुणाला ती सेवा होती. शयन कक्ष साफ करायचं, पलंग, गादी, बेडशीट, तक्के, उश्या सगळं 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 साफसफाई करायची, साफसफाई सगळं करायचं. आणि एके दिवशी त्या झाडझुड करणाऱ्यानं ते गालीच्या साफ करता करता विचार केला, हाताला इतका मऊ लागतो तर अंगाला किती मऊ लागत असेल. येडपटत पण नाही आता, याच्यावर झोपच कशी येईल, काय झोप लागन, काढ निद्रा, किती झोप लागल. पण एके दिवशी राजाचा, ज्या दिवशी त्या घराची वास्तू होती त्या दिवशी सगळ्या घरात एक साधू आला आणि सगळ्या घरात एक एक वाक्य लिहित केला. स्वयंपाक घरात एक वाक्य लिहिलं अन्नपूर्णेचं, जिथं राजाचा राज दरबार भरतो तिथं वाक्य लिहिलं तत्वाम सिद्धो विचारो पायिको भय, तिथं पायिकीतले श्लोक लिहिले तिथं, कारण राजानं प्रजेचं पालन कसं करायचं. मग इकडं माझघर होतं, राणीवासा होता, तिच्यात वेगळं, स्वयंपाक घरातले वेगळे. पण राजाच्या शयन कक्षात 4 वाक्य लिहिले ते चतुरान वाक्यांद्रणानाम भयस्थिती. त्याच्यातलं एक वाक्य सांगतो, कृताम भय तत्वाम कर्तव्ये विचारे दातव्य स्थिता. 4 वाक्यातलं एक वाक्य सांगतो, कुठलंही काम करण्यापूर्वी विचार करा, कुठलंही काम करण्यापूर्वी विचार करा. हे 20 वर्षाच्या पोराने विचार केला आणि ते वाक्य लिहिलेलं होतं ते वरी खांडावर. याने विचार केला याच्यावर झोपच कशी लागल. टाकला, टांग टाकल्याच्या नंतर म्हणला अंगाला लय गोड लागले पण पांघरायचं लय मऊ आहे, अंगावर घेऊ का. लगेच झोप, लगेच झोप. चेव कशाचं येतोय. राजा त्या दिवशी स्वारीवर गेलेले, पलंग राजाचा होता. राजाच्या पलंगावर झोपायची कोणाची लायकी आहे का. राणी साहेबाच्या लक्षात आलं आपण तिकडे कामात असताना मालक स्वारीहून थकून आले, हातपाय धुतले असतील, जेवायचं नसेल, झोपी गेले अंगावर पांघरून घेऊन. राणी साहेब बाजूला झोपल्या आणि ओरिजिनल राजे साहेब आले. विचार कोणाही गोष्टीत केला पाहिजे ना. हो, वेळ फार मौल्यवान आहे. राजे साहेब आल्याबरोबर त्याला कोणी आडीत असतं का त्याच्या घरात जाताना. दरादर दरादर भालदार चोपदार बाजूला. आणि राजाने पलंगावर पाहिलं, पत्नीचं शरीर आहे, डोकं उघडं होतं, पण बाजूला कोण झोपले. संधीशी तलवार उपसली. त्याच्या लक्षात आलं एका घावात दोघांचे तुकडे करावं. पण वाक्य लिहिलं होतं, कर्तव्य दातवस्तताच विचारे प्रदत्तपणा. प्रदत्त म्हणजे प्रगल्भपणा. कुठली गोष्ट विचार करत असताना अंतकरणाचा प्रगल्भपणा जागरूक करायचा आणि ती गोष्ट करत असताना विचार करून ती गोष्ट करावा. वेळ मातीत जाईल, वेळ मातीत गेला तितका वेळ जर आघोरी तत्वात गेला तर अख्खं जीवन मातीत जाऊ शकतोय. उपशिली तलवार मारणार वाक्य पाहिलं, ठीक आहे म्हणला. वाक्याचा अर्थ आहे विचार करून काम करा. आतून कडी लावली, म्हणला यायला जाग करून मारलं तरी बी मारायचंय तर झोपीत मारायचं, त्याच्यापेक्षा काऊन झोपीत मारायचं. हे म्हणल्या बरोबर खडेलीशी झोपलेलं उठलं, अंगावरलं पांघरू. राणी साहेबांनी कड्याला बघितलं, उभ्याला बघितलं, डोक्यातला घाम पायात. बापरे, त्याचं तर काय झालं असेल. ते एकच म्हणलं, मारा, तुकडे करा, अपराध लय मोठा आहे, पण कोणालाच सांगू नका मी याला मारले. निदान मी मेल्यावर घाण चर्चा तरी होऊ नये. तू घाण काम करतो चर्चेला कसं भेटू. घाण काम केलंच नाही म्हणला. फक्त हे पलंगावरची गादी किती नरम, गालीच्या किती नरम, हे पांघरायचं किती नरम, या अंगाला किती मऊ लागन, या नालायक शरीरानं याची अपेक्षा केली म्हणून ही फजिती झाली. राणीला विचारलं तू. ती म्हणली या पलंगावर तुमच्याशिवाय दुसऱ्याला झोपायचा अधिकारच नाही. आणि मला असं वाटलं तुम्ही स्वारीहून आले, थकून आले, अंगावर पांघरून घेऊन झोपले म्हणून मी बाजूला निद्रा केली. टप 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 राजाच्या डोळ्यातून पाणी आलं. निरापराध एका सेवकाची हत्या होत होती आणि जिने जीवनभर माझ्यावर प्रेम केले ती पत्नी मरत होती. विचाराचं तादात्म्य किती मोठे बघा. विचार नसता केला तर हे दोन्ही मेले असते आणि जीवनभर राजाला कलंक लागला असता. याची बायको या बिचारी म्हणूनच मारली. ऐका नाही, किती गोष्टी, कुठल्याही गोष्टीला विचार महत्वाचा आहे. कुठल्या अशा कितीतरी पुष्कळ गोष्टी सांगता येतील. पण आता तुमच्या प्रसादाची तयारी झाली. विठोबा हरी
हरि जय जय हरि जय जय हरि जय जय मुबारक माई अलीकडच्या कॅरी बॅग मध्ये फुलं थोडीशी ती अलीकड कॅरी बॅग ती अलीकडेच आहे कॅरी बॅग मध्ये आहेत द्या दोन चार निधियाम निधिपय सकल दिसुदीय निचंद कला भय गायन्ते कृष्णिर सकल दिनिधिपति सकल दिभवदति गायन्ते रक्षक किन्नर गंधर्वा लोकपाल वितपाला चारुत्या संसरमरण्या सकल जना जय कैलासाधिपतय नमः वैकुंठाधिपतय नमः सत्यं वासं वासय नमः निधिपति सकल दिसुदीय चंद चंद जन भय भय राजतिस्राजो हिरण्यस्रा शंखतिस्राजो भय निजना लुप्तपिण्डि भयास्ति भय भय पिण्डि भय नारायण नागबली भय जायते नो सकल भयाया रत्नं चन्दन समर्पयाया हरहर पुष्पं समर्पयाया अंगुष्ठादिस्नानभयो इतररतुर्तिर शंकर सकल रश्मिर भय भय जाया मुग्धकला भय संसुदा चन्दपरा भय जाया आविन्यादि पूर्ण सकलो व्यापि भय जाया आपापदियां विराजि भयो सरिसावो यतति पानि चक्र सुधाया एषा भवति भारतदेशो राष्ट्रेषु यां महाराष्ट्रेषु सदा भव हिन्दु तटा भव सकल सुधार रश्मिर भयो जाया मुक्तादिनां सकल भया दुर्भय जन जाया नमः पार्वते हर हर ज्ञानेश्वर ज्ञानराज माऊली तुकाराम माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम पुण्यस्मरण या पुण्यस्मरणाने कृपया नित्य उठू नका 2 मिनिटं उपस्थित शिंदे कोणी परिवार जाऊ नका जागेवरून हलू नका 2 त्या मिनिटं शिंदे कुटुंबियातल्या सर्व व्यक्तींना द्यावे तितके धन्यवाद देतो आदरणीय अमोल पांडुरंग शिंदे आणि सुशील पांडुरंग शिंदे तथा सौ कल्पना ज्ञानेश्वर पाटोळे ह्या चिरंजीव अमोल भया सुशील भया बसा आणि बसा 2 कल्पनाताई. मिनिटं बसा एक कन्या आणि 2 पुत्र आहेत बाकी पुतणे भाऊ आदी करून चुलत भाऊ धर्मपत्नी ह्या सर्व काही कुटुंबियातल्या शिंदे परिवारातल्या लोकांना द्यावे तितके धन्यवाद देतो आपल्या वडिलांच्या पुण्यस्मरणाकरता एवढा मोठा लवाजमा करून एखाद्या 7 दिवसीय सप्त्याला सुद्धा एवढा मंडप काही काही ठिकाणी नसतो पण एका दिवसाच्या कीर्तनासाठी सुद्धा एवढा मोठा मंडप आणि 5 मिनिटं इतका सनसनाटून पाऊस आलता ह्या मंडपाचा लाभ निश्चित तितक्या पुरता झाला नाही तर एकालाही इथं बसता नसता आलं किती मोठी अवस्था माणसांना मधात येण्यासाठी चिखल होता 1 तासभर ट्रॅक्टरचं ते तोंड फिरत होतं तिथला चिखल ओढून काढला समोर पुन्हा पुष्टे टाकले लोकांचे पाय भरू नये व्यवस्थित लोकांनी बसावं इतकं सुंदरसं आच्छादन केलं चांगल्या प्रतीची साऊंड सिस्टीम चांगल्या प्रतीचा मंडप लावला गुणवान असे मृदंगाचार्य अधिकारी संप्रदाय ज्ञानोबाराय तुकोबारायच्या नामाचा जय घोष करणारे गुणीजन गायक मंडळी असा फार मोठा लवाजमा सगळं काही व्यवस्थित करून आपलं सुंदर आपल्या वडिलांचं श्राद्ध अगदी काटेकोर
काटेकोरपणानं वारकरी संप्रदायाच्या दंडकानुसार नामाची तिळांजली देऊन एक सुंदर असं वारकरी संप्रदायाच्या दंडकानुसार आपल्या वडिलांचं पुण्यस्मरण या शिंदे कुटुंबियांनी केलं, म्हणून त्यांना द्यावे तितके धन्यवाद. उपस्थित जगताप काका असतील, विठ्ठल अण्णा असतील, बनकर अण्णा असतील, जे संतोष भाऊ असतील आणि आमचे पुन्हा ते मनोज शेवाळे असतील, रतन शेवाळे, आमचे सानप भाऊ आदी करून सर्व या सर्वांना द्यावे तितके धन्यवाद. सर्वांनी जेवण करून जा. बरीच लोक म्हणतात श्रावण चालू आहे, मी याच्यात कसं खाऊ, हे काय अशी काही नका धाब्याव. बरीच लोक म्हणतात मी श्रावणात दाढी करीत नाही. शंकर केसात बसले का काय? काय माणसं सांगतात त्याचं काय मिळत नाही. दाढीतन, डोसक्याच्या केसातन, मिशातन शंकर बसायला येडे येतोय. कापस वाढवायचे का, मका वाढवायचे का, तुरी वाढवायच्या का, तुमचे बाग वाढवायचे. ज्यानं डोळा उघाड्याशिवाय पावसाचा थेंब पडत नाही, इतकी ज्याच्यात निसर्ग चक्राची ताकद आहे, तुमच्या दाढीच्या केसातून डोसक्याच्या केसात बसायला शिवशंकर येडे आहेत का? काही करतेत. मी श्रावणात दाढीच करीत नाही, मी आमकच करीत नाही, काही खातू श्रावण झाल्यावर. असं येडे पण नका करू. पुन्हा जेवत नाहीत म्हणतात. ज्या पंगती, ज्या अन्नापाशी नामस्मरण आणि भजन झाले ते अन्न पवित्र असते, ते अन्न अपवित्र नाही. जिथं रामकृष्ण नामाचा गोष्ट झालाय, जिथं ज्ञानोबराय तुकोबरायचं चिंतन झालंय, ते अन्न पवित्र असते. जेव्हा ते कोणी खाऊ नये, ते ज्यानं खाऊ नये का, ते ह्या कीर्तनात एकही बसलेला नाही. त्याच्यासाठी योगी लागेल, सिद्ध लागेल, तपी लागेल, अणुसिद्ध लागेल. आपण सांसारिक माणसं आहेत, सामान्य माणसं आहेत, आपण त्या पात्रतेचे नाही. उदाहरणार्थ बाळू महाराज जरी एखाद्या श्राद्धाचं खात नसेल तर मी मेल्यावर आमच्या धन्यानं श्राद्ध केल्यावर म्हशी सोडायच्या का बुंदीवर? ते सगळे म्हणतील बाळू महाराजानं कोणाचं श्राद्ध खाल्लं नाही, याच्या श्राद्धाच्या स्वयंपाकावर डुकरं सोडा. असं होतं का नाही काका? त्याच्यामुळं असं नाही करायला पाहिजे. सगळ्यांनी जेवून जा, श्रद्धेनं सगळ्यांनी केलं. पुनश्च शिंदे परिवाराला धन्यवाद. ते साई माऊली पैठणी त्यांच्याकडे मागे एकदा मला आमंत्रित केलं, आजही गेलतो, त्यांना द्यावे तितके धन्यवाद. खूप 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 जगताप काका अण्णा खूप प्रेम करते. आता जाता आजही फोन केलता पण मला काही येणं झालं नाही. ज्ञानोबाराच्या सोहळ्यात अण्णा मला 2-3 वेळेस भेटले. विठ्ठल अण्णा नाही, सगळ्यांना प्रणाम करतो. मला वाटतंय बराच वेळ झाला. विठ्ठल जय जय विठ्ठल हरी बोलिले पुढे वेडे वाकोडे उतरे करा नाही विचारिला अधिकार